अशी गेम घ्यायची आहे की मी मराठीमध्ये नाव सांगणार, तुम्ही त्याचं इंग्रजीमध्ये करायचं. ओके? म्हणजे कोणत्या वस्तूला इंग्रजीमध्ये काय म्हणतात. समजा आता कुत्रा आहे, कुत्र्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? बरोबर आहे. मांजर, डुक्कर, पीग. बरोबर आहे. ससा, रॅबिट. घोडा, गाढव, डोंकी. बरोबर आहे. गाय, बकरी. बकरीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? गोट. व्हेरी गुड. बेडूक, फ्रॉग. खेकडा, क्रॅब. गोगलगाय, गोगलगायला इंग्रजीमध्ये स्नेल बोलतात. स्नेल. काय? उंदीर, रॅट. माऊस. बरोबर आहे. त्याच्यानंतर सापाला काय बोलतात? स्नेक. सिंह, वाघ, हत्ती, माकड, हरिण, वनगाय, या. छत्री, आंबा, कांदा, भाज्या, व्हेजिटेबल्स. बरोबर आहे. फुले, फुलांना काय म्हणतात? फुलांची नावं लिहायला सांगितले आपण, मग काय लिहायला? फुलांना इंग्रजीमध्ये फ्लॉवर बोलतात. फ्लॉवर. काय? फ्लॉवर. ओके, समजलं ना? घड्याळ, घड्याळाला काय बोलतात? वॉच. बरोबर आहे. त्याच्यानंतर चमचा, चमच्याला काय बोलतात इंग्रजीमध्ये? स्पून. स्पून म्हणजे चमचा. सारखी बसा. स्पून म्हणजे काय? चमचा. त्याच्यानंतर खडू, आपल्या वापरात येणारे शब्द आहेत. काय? चॉक. खडू म्हणजे काय? चॉक. त्याच्यानंतर कमल, कमलाला इंग्रजीमध्ये काय बोलतात मध्ये? कमलाचं फुल असतं त्याला इंग्रजीमध्ये काय बोलतात? लोटस. काय बोलतात? लोटस. केली, केलीला इंग्रजी शब्द? कलिंगड, वॉटरमेलन. सफरचंद, ॲपल नाही, ॲपल. समजला? ॲपल. ॲपल म्हणजे द्राक्ष. द्राक्षांना काय बोलतात? ग्रेप्स. कांदा, घरटे. घरट्याला इंग्रजीमध्ये काय बोलतात? नेस्ट म्हणजे घरटे. समजला? दुकानाला इंग्रजीमध्ये काय बोलतात? दुकान. दुकान नाही कधी ऐकलं तुम्ही? दुकानाला इंग्रजी शब्द बोलतात शॉप. शॉप म्हणजे दुकान. काय बोलतात? शॉप. शाळेला इंग्रजी शब्द काय? शाळा. स्कूल. शाळेला इंग्रजी शब्द काय? स्कूल. बरोबर आहे. त्याच्यानंतर मंदिराला इंग्रजी शब्द काय? मंदिर. मंदिराला टेम्पल बोलतात. काय? टेम्पल. टेम्पल ना, टेम्पल. देवाला इंग्रजी शब्द काय बोलतात? देव. अरे माहिती ना? गॉड. देवाला इंग्रजी शब्द काय आहेत? गॉड. काय बोलतात? हातांना काय बोलतात? हात. हात. हँड. काय? हँड. बोटे, नाक, कान, दात नाही, लिप नाही. लिप कशाला बोलतात? ओठ.
दातांना काय बोलतात? टीथ. पायाला काय बोलतात? काय बोलतात इंग्रजीमध्ये? लेग. गुडघ्याला काय बोलतात? गुडघ्याला बोलतात नी. नी म्हणजे गुडघा, समजला? नी काय बोलतात? नी. छाती. तुम्हाला जर इंग्रजी शब्द सांगितला तर तुम्ही पटकन सांगता, मग तुम्ही मराठी सांगितल्यानंतर इंग्रजी पण आलं पाहिजे. आता बघा, मी इंग्रजीमध्ये विचारते, बघू तुम्ही पटकन सांगाल की ना. बघा, क्रो म्हणजे काय? क्रो म्हणजे कावला. स्पॅरो नाही माहिती? बर्ड्स आहेत, हे पक्षी आहेत. स्पॅरो म्हणजे चिमणी. नी बघा, इंग्रजीमध्ये सांगितलं तर आलं. मगाशी मी गुडघा म्हणजे काय विचारतं ना, आलं. नी म्हणजे काय? गुडघा. चिन. चिन नाही माहिती. चिन म्हणजे काय? हनुवटी. समजला? स्टमक. मग बघा, इंग्रजी घेतलं की मग मराठीमध्ये पण सांगता आलं पाहिजे. समजलं? अजून काही जरा शब्द शिकायचे आपल्याला. आलं लक्षात? लहान मुलं असेल तर त्याला काय बोलतो आपण? बेबी. लहान मुलाला काय बोलतात? बॅबी. नाही काय? बॅबी कोण बोलला? तुझेच बोलला. बॅबी नाही रे, बेबी. हा, लक्ष द्या, असू द्या, होतंय, चुकून होतंय. आलं लक्षात? तर असे इंग्रजी शब्द आपल्याला हळूहळू याचा संग्रह वाढवायचा आहे. आलं लक्षात? ओके.